पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। श्री स्वामी प्रकट दिनानिमित्त नवापुरात श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा स्थापना, पालखी सोहळ्यात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग। ग्राम अभियानातून नवापुरात स्वामी भक्तीला नवे केंद्र, रोकडोबा मंदिर प्रतिमा स्थापना व भक्तिमय पालखी सोहळा। नवापूर शहराचे आराध्य ग्रामदैवत श्री रोकडोबा हनुमान मंदिर येथे स्वामी प्रकट दिनाच्या पावन निमित्ताने भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा विधिवत स्थापित करण्यात आली। या उपक्रमामुळे परिसरातील भाविकांना स्वामी भक्तीचा एक नवा आध्यात्मिक केंद्रबिंदू लाभलाय। नवापूर रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या 6 वर्षापासून स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन सातत्याने केले जात आहे। परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वामी सेवा 4 भिंतीपुरता मर्यादित न ठेवता ग्राम अभियानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आलाय। या संकल्पातून रेल्वे स्टेशन येथील साप्ताहिक केंद्र क्रमांक 4 मधील भगिनींनी पुढाकार घेतला। श्री रोकडोबा हनुमान मंदिर प्रशासनाच्या सहकार्यामुळे मंदिर परिसरात स्वामी महाराजांची प्रतिमा स्थापन करण्याचा हा उपक्रम यशस्वी ठरला। यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती संगीताताई भरत गावित यांनी येऊन श्री स्वामी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती केली व पालखीत सहभागी होऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या। या प्रतिमा स्थापनेमुळे नवापूर रेल्वे स्टेशन परिसर, हनुमान फड्या, वाकीपाडा, शिवराम पाटील नगर आदी भागातील भाविकांना स्वामी महाराजांच्या दर्शन भक्तीची सुविधा उपलब्ध झाली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामी प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। स्टेशन व मंदिर परिसरातील भगिनींनी नाचत गात पालखीमध्ये सहभाग घेत स्वामी सेवेत आपले योगदान दिले। पालखी मार्गावर बंधू भगिनींनी आपल्या घरातून स्वामी महाराजांना आरती ओवाळून भक्तिभावाने स्वागत केले। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत स्वामी मनोभावे सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला। यावेळी मंदिर परिसरात भजन कीर्तन, नामस्मरण व सामूहिक आरतीचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी मोठ्या श्रद्धेने स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला। कार्यक्रमामुळे परिसरात भक्ती, एकता व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रोकडोबा हनुमान मंदिराचे प्रमुख राकेश अग्रवाल, हरीश हिरे, लखन गोसावी, सागर मोरे, प्रेम हिरे, गौरव पाटील, ललिता हिरे, सुवर्ण पाटील, भावना परदेशी, कुसुम मोरे, कौशल्या मोरे, लता मोरे, भारती बोरसे, मनीषा हिरे, द्वारका प्रजापत, परदेशी आजी, लाडमावशी, राणी चौधरी, क्षमा कुलकर्णी, रुपाली चौधरी यांच्यासह ग्राम अभियान टीमचे संदीप चौधरी, आर.डी. पाटील, सुरेश पाटील, जी.डी. सूर्यवंशी, आर.आर. कुलकर्णी, भूषण पाटील, अर्पण अग्रवाल, दर्शन पाटील, रवी पाटील, निलेश ढोले, प्रतीक पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले।